संतुलित आहार कसा असावा? योग्य खाणे आणि तुमच्या आहाराच्या निवडी तुमच्या शरीराच्या गरजा आणि उद्दिष्टांशी संरेखित करणे, यामध्ये तुमच्या पोषणविषयक गरजा समजून घेणे, स्पष्ट लक्ष्य निश्चित करणे आणि माहितीपूर्ण निवडी करणे यांचा समावेश होतो. आपल्या शरीरासाठी योग्य प्रकारचे अन्न खाण्यास मदत करण्यासाठी येथे काही चरणे आहेत. चरण क्रमांक 1. तुमची ध्येये निश्चित करा. तुमची विशिष्ट आरोग्य किंवा फिटनेस उद्दिष्टे परिभाषित करा, जसे की वजन कमी करणे, स्नायू तयार करणे, ऊर्जा पातळी सुधारणे किंवा विशिष्ट आरोग्य स्थिती व्यवस्थापित करणे. स्पष्ट उद्दिष्टे तुम्हाला तुमच्या आहारातील निवडीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतील. चरण क्रमांक 2. तुमच्या पौष्टिक गरजांचे मूल्यांकन करा. वय, लिंग, क्रियाकलाप स्तर आणि तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही विशिष्ट आहारविषयक आवश्यकता किंवा निर्बंध यासारख्या घटकांचा विचार करा. नोंदणीकृत आहारतज्ज्ञ किंवा आरोग्य सेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत केल्याने तुमच्या विशिष्ट पोषणविषयक गरजा निश्चित करण्यासाठी वैयक्तिकृत मार्गदर्शन मिळू शकते. चरण क्रमांक 3. संपूर्ण प्रक्रिया न केलेल्या अन्नपदार्थांना प्राधान्य द्या. तुमच्या आहारात विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ, संपूर्ण अन्न समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करा. यामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने, शेंगा आणि निरोगी चरबी यांचा समावेश आहे. हे पदार्थ सामान्यतः आवश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध असतात. 4. मॅक्रोन्यूट्रिएंट्स संतुलित करा. तुमच्या जेवणात कार्बोदके, प्रथिने आणि चरबी यांचा समतोल असल्याची खात्री करा. कार्बोदकांमध्ये ऊर्जा मिळते, प्रथिने स्नायूंना वाढीस आणि दुरुस्तीला मदत करतात आणि संप्रेरक उत्पादन आणि पोषक शोषणासाठी चरबी आवश्यक असतात. तुमचे वैयक्तिक उद्दिष्टे आणि गरजांवर आधारित प्रमाण समायोजित करा. 5. भागांच्या आकाराकडे लक्ष द्या. जास्त खाणे टाळण्यासाठी भागांच्या आकाराकडे लक्ष द्या. योग्य भाग समजून घेण्यासाठी दृश्य संकेत किंवा मोजमाप साधने वापरा. भाग नियंत्रणाची अधिक चांगली समज विकसित करण्यासाठी सुरुवातीला तुमच्या अन्नसेवनाचा मागोवा घेणे उपयुक्त ठरू शकते. चरण क्रमांक 6. हायड्रेटेड राहा. संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी योग्य हायड्रेशन महत्त्वपूर्ण आहे. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि तुमच्या शरीराच्या तहानेचे संकेत ऐका. साखरयुक्त पेये आणि अल्कोहोल मर्यादित करा, कारण ते जास्त कॅलरी घेण्यास हातभार लावू शकतात. 7. जेवणाचे नियोजन विचारात घ्या. तुमच्याकडे संतुलित पर्याय सहज उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी तुमच्या जेवणाची आणि स्नॅक्सची आगाऊ योजना करा. हे तुम्हाला अस्वास्थ्यकर, सोयीस्कर पदार्थांवर अवलंबून राहणे किंवा आवेगपूर्ण निवडी करणे टाळण्यास मदत करते. चरण क्रमांक 8. सावधगिरीने खाण्याचा सराव करा. हळू खा. आपल्या जेवणाचा आस्वाद घ्या आणि आपल्या शरीराच्या भूक आणि परिपूर्णतेकडे लक्ष द्या. लक्षपूर्वक खाणे चांगले पचन, भाग नियंत्रण आणि आपल्या जेवणातून एकूणच समाधानास प्रोत्साहन देते. चरण क्रमांक 9. व्यावसायिक मार्गदर्शन घ्या. तुमच्याकडे विशिष्ट आहारविषयक आवश्यकता किंवा आरोग्यविषयक समस्या असल्यास नोंदणीकृत आहारतज्ज्ञ किंवा पोषण तज्ज्ञांचा सल्ला घेणे वैयक्तिकृत सल्ला देऊ शकतात आणि तुमच्या शरीराच्या गरजा आणि उद्दिष्टांची जुळणारी जेवण योजना तयार करण्यात मदत करू शकतात. चरण क्रमांक 10. निरीक्षण करा आणि समायोजित करा. नियमितपणे तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने तुमच्या प्रगतीचे मूल्यांकन करा आणि तुमच्या खाण्याच्या योजनेत आवश्यक समायोजन करा. आपली शरीरे आणि उद्दिष्टे कालांतराने विकसित होतात, त्यामुळे लवचिक आणि अनुकूल राहणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, संतुलित आणि शाश्वत मानसिकतेसह
पोषणाकडे जाणे महत्त्वाचे आहे. परिपूर्णतेपेक्षा सुसंगततेकडे लक्ष द्या आणि तुमच्या सर्वांगीण कल्याणाला पोषक असलेल्या अन्नाशी निरोगी संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.